ऊन वाढायला लागले. गरमीमुळे सगळ्यांच्या घरातले स्टोअर रूम मध्ये ठेवलेले कूलर आता बाहेर यायला लागले. पण कूलरचा योग्य वापर कसा करायचा यासाठी काही महत्त्वाच्या ट्रिक्स तुम्ही लक्षात घ्या, नाहीतर तुमच्या कूलरचा ऐन उन्हाळ्यात हीटर व्हायचा. तर ज्या खोलीमध्ये तुम्ही कूलर ठेवणार आहात तिथं हवेचं सर्क्युलेशन कसं आहे हे तपासून घ्या. घरात येणारी बाहेरची नैसर्गिक हवा जर खेळती राहिली तर कूलरची हवा सुद्धा थंड राहते. तुम्ही जर खोली पूर्णपणे बंद करून कूलर लावत असाल तर गरम हवा बाहेर पडू शकत नाही आणि थंड हवेऐवजी मग कूलरमधून दमट हवा बाहेर यायला लागते. त्यामुळे ज्या ठिकाणी व्हेंटिलेशन चांगलं असेल तिथेच कूलर लावा. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कूलरचे कूलिंग पॅड. हे कूलिंग पॅड घाणेरडे किंवा कोरडे झालेले असतील तर कूलर थंड हवेऐवजी गरम हवा फेकतो आणि त्यातून वासही यायला लागतो. त्यामुळे वेळोवेळी कूलरचं पाणी बदलायला हवं. अधूनमधून तुम्ही त्यामध्ये बर्फ सुद्धा वापरू शकता. तसंच जर तापमान जास्त असेल तर आपण कूलर दिवसभर सुरूच ठेवतो, त्यामुळे त्याची आतली मशीन जी असते ती गरम होऊन कूलर हळूहळू गरम हवा फेकायला लागतो. त्यामुळे थोडा वेळ कूलर बंद ठेवा, त्यातली मशीन थंड होऊ द्या आणि त्यानंतरच तुम्ही पुन्हा एकदा कूलर सुरू करू शकता.